नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्लिप डिस्क सायटिकावर विना शस्त्रक्रिया उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मार्मा थेरपी याचं परदेशात प्रशिक्षण घेतलं आहे. विराज सर या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातले आधुनिक डॉक्टर आहेत. केरळापासून महाराष्ट्रातले हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराची आधुनिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत काम केलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, ल्युंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातल्या उपचार पद्धतीचा संगम केला आहे. डॉक्टर भंडारी यांनी स्पाइन टेक्निकमुळे 10,000 पेक्षा जास्त मणके विकाराच्या रुग्णांचे उपचार ऑपरेशन न करता केले आहे. डॉक्टर भंडारींचे वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. हे सगळं कसं शक्य होतंय जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. मणक्याच्या सर्व प्रकारांच्या आजारावर उपचार करणं यात तुमचा हातखंड आहे. स्लिप डिस्क सायटिकावर विना शस्त्रक्रिया उपचार करणं यात हे खरं तर तुमचं वैशिष्ट्य आहे. पण त्याआधी स्लिप डिस्क सायटिका म्हणजे नेमकं काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्लिप डिस्क ही भाषा आपण बऱ्याच वेळा व्यवहारात मणका सरकणं, चकती सरकणं, नस दबणं अशा गोष्टीने हा शब्द वापरला जातो. आपल्या शरीरामध्ये 33 मणक्या आहेत आणि 33 मणक्यांच्या मध्ये प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये एक पाण्यासारखी चिकट पदार्थ ज्याला न्यूक्लियस पल्पस म्हटलं जातं आणि ती चकती जी आहे, ज्यावेळेस पेशंट खूप वेळ एका सिटिंग पोझिशनमध्ये बसतो, खूप वेळ ओझी उचलण्याची कामं दीर्घकालीन केलेली जातात, दीर्घकालचा प्रवास केला जातो, लॉंग सिटिंग केलं जातं, कॉम्प्युटर समोरचा जॉब आहे, सततचं साहसी कामं, टेकड्या चढणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणं जास्त प्रमाणामध्ये आणि त्याच्यानंतर चकती ही घसरायला लागते आणि काही टॉर्क आणि फोर्स चुकला तर उजव्या साईडने किंवा डाव्या बाजूने चकती ही बाहेर येते. बाहेर आल्यानंतर पायाला मुंग्या येणं, सतत दुखणं, सकाळी उठल्यानंतर पाय जखडणं, आखडणं अशा प्रकारचे सिम्पटम्स या स्लिप डिस्कमध्ये दिसतात. अगदी सर, आता तुम्ही सांगितलं तसं नस दबते, पण नस दबण्याची काय कारणं असू शकतात? कशामुळे नस दबते किंवा डिस्क बल्ज जो होतो त्याची काय कारणं असू शकतात? नस दबण्याचं महत्त्वाचं पहिलं कारण आहे एका वेळेस 3 मूवमेंट करणं. 3 मूवमेंट म्हणजे काय? पुढे वाकणं, उजवीकडे किंवा डावीकडनं पटकन वरती येणं. टॉर्क आणि फोर्स चुकल्यामुळे स्पाईनचं जे मेकॅनिक्स आहे तेच कुठेतरी चुकतं आणि डिस्कला जोरात प्रेशर दिलं जातं आणि त्यातनं डिस्क ही आघातामुळे बाहेर येते. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे आहार. आजची सध्याची सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे जीवनशैली बदलत चालली आहे. फास्ट फूडचं प्रमाण हे वाढत चाललं आहे. सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं हे एक मोठं कारण आहे. तहान लागल्यानंतरच पाणी पिलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बैठक आपली वाढत चालली आहे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे. एका जागेवरती सतत PCवरती बसणं, सतत दीर्घकाळ 12-14 तासाचं ड्रायव्हिंग करणं, 12-14 तास एका जागेवरती बसणं हे एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर ती अति साहस करायला बऱ्याच वेळा लोक जातात, ज्याप्रमाणे टेकड्या चढणं आहे किंवा खेळणं आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्या मणक्याच्या मसलवरती, डिस्कवरती ताण येतो आणि त्यातनं खरी मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. अगदी सर, आणि बऱ्याच डॉक्टरांनी काही रुग्णांना ऑपरेशनचा सल्ला दिला, पण तुम्ही त्यांचं ऑपरेशन वाचवून त्यांच्यावर उपचार केलेत. अशाच एका रुग्णाची प्रतिक्रिया आमच्याकडे आहे, ती आपण बघूया. नमस्कार, मी मुंगसे चाकणवरून आज डॉक्टर भंडारींच्या दवाखान्यामध्ये आलो. ॲक्च्युली मी 2 दिवसापूर्वी TV वर सरांचा प्रोग्राम पाहिला. 4 वर्षापासून मला पाठीच्या दुखण्याचा थोडा त्रास होता. TV वर प्रोग्राम बघितल्यानंतर मला मानसिक असं बरं वाटलं की आजार समजून घेण्याची डॉक्टरांची पद्धत मला TV वरच, घरातच माझ्या फॅमिलीला मला खूप आवडली. त्यानंतर आज मी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मला बदल वाटला नाही. सरांनी माझं पूर्ण बॉडीची सगळी नाडी परीक्षण करून, बॉडीची तपासणी करून, माझी सगळे आजाराची माहिती करून घेतली आणि त्यांनी मला ते समजून सांगितलं आणि मानसिकदृष्ट्या
आणि शारीरिकदृष्ट्या डॉक्टरांनी मला आत्ता 80% पूर्ण कव्हर केलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी सरांकडनं जाऊन मी पुन्हा माझे दैनंदिन जीवन, माझ्या खेळामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये मी पुन्हा वैयक्तिक पातळीवर चांगल्या पद्धतीने होईल याची मला आत्ता पूर्णपणे खात्री वाटते. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन वर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, posture टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्स-रे, उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे, त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून एक दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात. त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक, स्वारगेट 715, गुरुवार पेठ, शुभलाभ रेसिडेन्सी, खडकमाळ, गणपती समोर, पुणे. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9067068153 किंवा 7020384188. संपर्क वेळ सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. ओपीडी वेळ मंगळवार ते शनिवार. अगदी सर, खूपच बोलकी अशी ही प्रतिक्रिया आपण बघितली. पुढचा प्रश्न म्हणजे मणक्याचे आजार, स्लिप डिस्क किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस हे जे आजार आहे यावर प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक नावाने आम्ही निदान पद्धती डेव्हलप केली आहे, जे की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये ज्या प्रकारचं निदान केलं जातं त्या प्रकारची निदान पद्धती आणि भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये, आयुर्वेद, योग शास्त्रामध्ये ज्या काही निदान पद्धती आल्या त्याचा एकत्रित संगम आपल्या दवाखान्यामध्ये केला आहे. कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा आपण करतो. दोष कोणते बिघडलेले आहेत, प्राणवायू कसा आहे, समान वायू कसा आहे आणि त्यांची बल, वर्ण, स्मृती कशी आहे त्याच्यावरनं प्रथमतः निदान केलं जातं आयुर्वेदिक पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरी निदान पद्धती जी आहे त्याच्यामध्ये बोनचा बॅलन्स किती आहे, कोणता मणका कोणत्या दिशेला सरकला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मणक्याची जी रचना आहे त्याच्यामध्ये लंबर वर्टेब्रल सेगमेंट जे आहे ते पुढे जातं, मागे जातं, उजव्या साईडला जातं, डाव्या साईडला जातं. जे काही मणका पुढे मागे वर खाली सरकलेला आहे तो आपण एक AP टेस्ट नावाची टेस्ट आहे ती करतो. त्याच्यानंतर तिसरी तपासणी केली जाते जिलेट टेस्ट. जिलेट टेस्टमध्ये कोणता बोन हा सबलेक्स झाला आहे, फिक्स झाला आहे ते आपण चेक करतो. त्याच्यानंतर चौथी तपासणी केली जाते नर्वोस्कोप नावाचं हे यंत्र अमेरिकेचं मी घेऊन आलेलो आहे. या यंत्राद्वारे रुग्णांना कधीपासून नक्की त्रास होतोय, तो त्रास किती वर्षापासून आहे, साधारण 5 महिन्यापासून दुखतंय, 15 महिन्यापासून दुखतंय, 3 वर्षापासून दुखतंय, याचं उजव्या बाजूला दुखतंय, डाव्या बाजूला, याचं ॲक्युरेट डायग्नोसिस होतं. कोणती नस दबलेली आहे आणि ती किती इन्फ्लाम आहे या मशीनद्वारे ते आपण तपासतो. चौथी तपासणी जी केली जाते त्यामध्ये SLR तपासणी केली जाते. पायाच्या मसलमध्ये किती ताकद आहे, फेशिया कसा आहे, असं वेगवेगळ्या 15 ते 25 प्रकारे लोकांची तपासणी केली जाते आणि ती तपासणी झाल्यानंतर आपण डायग्नोसिस करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, अचूक निदान होणं आणि त्याच्यावरती त्यानंतर योग्य उपचार होणं. स्लिप डिस्क म्हणजे काय, प्रत्येक वेळेस डिस्कमुळेच त्रास होईल असं नाही. बऱ्याच वेळा मसल्स छोटे होतात, काही वेळा मसल्स हे मोठे होतात, फेशिया ओढला जातो, लिगामेंट कार्टिलेज हे टियर होतात. त्यामुळे निदान हे फार महत्त्वाचं आहे आणि निदानानंतरच आपण योग्य उपचाराकडे वळू शकतो. अगदी सर, आत्ताच तुम्ही उल्लेख केला डॉक्टर भंडारी स्पाइन ॲडव्हान्स टेक्निकचा, ती नेमकी काय आहे ते आधी सांगा.
डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक ही जी संकल्पना आहे ही 2008 ते 2019पर्यंत वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी काही मणक्याची चिकित्सा पद्धती केली जाते, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिकामध्ये मसल ट्रीटमेंट असो, बोन सेटिंग ट्रीटमेंट असो, त्याचबरोबर आयुर्वेद चिकित्सा, योग चिकित्सा, फेशियल मॅनिप्युलेशन, असं ज्या ज्या कंट्रीमध्ये जे बेस्ट मणक्यासाठी आहे आणि विना ऑपरेशन आहे, विना इंजेक्शन आहे, त्या सर्व ट्रीटमेंट एकत्रित केल्यामुळे त्याला आम्ही डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक म्हणतो. अगदी सर, खूपच छान असं मार्गदर्शन तुम्ही देताय. तुम्हाला काहीही शंका असतील, काहीही प्रश्न असतील, मणक्याचे काही आजार असतील आणि त्यावर तुम्हाला उपचार करून घ्यायचे असतील आणि मेन म्हणजे विना शस्त्रक्रिया उपचार करून घ्यायचे असतील, तर सध्या तुम्हाला जे संपर्क क्रमांक टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही डॉक्टर भंडारी यांना नक्कीच संपर्क करू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांचं एक यूट्यूब चॅनलही आहे डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक या नावाने, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. सध्या विश्रांतीची वेळ झाली, एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्लिप डिस्क सायटिकावर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विराज भंडारी सर. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. सर, आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी ॲडव्हान्स टेक्निक जी डॉक्टर विराज भंडारींची ॲडव्हान्स टेक्निक आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं. मात्र ही डॉक्टर भंडारी स्पाईन ॲडव्हान्स टेक्निक ही नेमकी काय आहे, कशा प्रकारे यावर उपचार केले जातात आणि ही जी शस्त्रक्रिया तुम्ही टाळता ती कशा प्रकारे होते, हे सगळं आम्हाला थोडक्यात सांगा. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक, मी मगाशी तुम्हाला म्हटलंच की विविध देशामधनं विविध प्रकारचे उपचार पद्धती ज्या आहेत त्या एकत्रित केल्या गेल्या. ज्या रुग्णाला जे गरजेचं आहे ती कस्टमाइज ट्रीटमेंट यामध्ये बसवली गेली. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याचं प्रथमतः आम्ही डायग्नोसिस जे म्हटलं मी, अचूक निदान हे पहिलं केलं जातं आणि निदानानंतर त्याचं ग्रेडेशन केलं जातं. रुग्णांना महिन्यातनं एकदाच दवाखान्यात यावं लागतं. 4 ते 6 तासाचे उपचार पद्धती, 14 ते 18 प्रकारच्या ट्रीटमेंट एका दिवशी दिल्या जातात. या ट्रीटमेंटमध्ये ज्या रुग्णांमध्ये फेशियल अलाइनमेंट्स ही बिघडली आहे त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाची चिकित्सा ही केली जाते, ज्याच्यामध्ये बोन सेगमेंट हे सरकलेत आणि त्याच्यामुळे नसांवरती दाब येतोय, पायाला मुंग्या येतात, जड वाटतंय, कंबर सतत दुखते, बेचैन होतोय माणूस, झोपता येत नाही आहे, झोप लागत नाही, अशा रुग्णांमध्ये बोन ॲडजस्टमेंट, क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट आणि ऑस्टिओपॅथिक ट्रीटमेंट ही दिली जाते. आणि ही ट्रीटमेंट आत्ता जगामध्ये सगळ्यात 1 नंबरची चिकित्सा म्हणून आत्ता त्याच्यामध्ये काम हे चालू आहे परदेशामध्ये. त्याचप्रकारे तिसरी ट्रीटमेंट आपण देतो त्यामध्ये आयुर्वेद औषधं आणि पंचकर्मचा काही भाग त्यामध्ये वापरला जातो. त्यानंतर चौथी चिकित्सा ही योग उपचार. योग उपचारामध्ये कस्टमाइज योग पेशंटमध्ये दिला जातो. त्यानंतर MET, मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, असे विविध प्रकारचे वेगवेगळे उपचार ज्यांच्यामध्ये मसलचा प्रॉब्लेम आहे, बोनचा प्रॉब्लेम आहे, जिथे नस दबलेली आहे, चकती ही अडकून बसलेली आहे, अशा कंडिशनमध्ये 2 चकत्यांमधलं अंतर हे वाढवलं जातं. त्याच्यासाठी विशिष्ट डिकॉम्प्रेशन टेबल्स आपल्या दवाखान्यात उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे पेशंटची ज्या ज्या रुग्णांमध्ये नसा पूर्ण चोकअप झाल्यात, नस दबली गेली आणि पायाला मुंग्या येतात, ते स्टिनोसिससारखे पेशंट आहे, लंबर स्पॉन्डिलोसिससारखे पेशंट आहे, चक्कर येते आहे, 2 मिनटं 5 मिनटापेक्षा जास्त चालू शकत नाही आहे, या रुग्णांमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या उपचारानंतर साधारण 30 ते 90% फायदा मिळतो. आणि त्यानंतर पेशंट हसत घरी जातात की बाबा माझं 10 वर्षाचं दुखणं हे कमी झालं. आज दिवाळीत लोक बरेच रुग्णांचे मला फोन आले की मी आज प्रतापगडावरती सर गेलो, मी 6 किलोमीटर सायकलिंग चालू केली आहे की जे मी 2 मिनटं चालू शकत नव्हते, 2 मिनटं कोणत्याही प्रकारच्या मुवमेंट करू शकत नव्हते, असे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आत्तापर्यंत 20,000 लोकांची उपचार पद्धती आपल्या दवाखान्यात झाली. खरं तर मणक्याचे आजार खूप वाढलेले आहेत. कोविड नंतर तर वर्क फ्रॉम होम व एज्युकेशन फ्रॉम होम या सगळ्यामुळे हे अति जास्त बघायला मिळते आणि याला वयाची मर्यादा राहिलेली नाही आहे. मात्र यावर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती तुम्ही करता आणि खूपच हे तुमचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणलं तर. असेच तुमचे जे रुग्ण आहेत ज्यांना आधी स्लिप डिस्क सायटिकासाठी शस्त्रक्रिया सांगितल्या होत्या, मात्र तुम्ही त्यांचं ती शस्त्रक्रिया टाळून उपचार केलेत आणि आज ते एकदम सुखरूप आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण बघूया. नमस्कार, मी डॉक्टर विनायक तुकाराम बाबर, इस्लामपूर जिल्हा सांगली येथून डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो आहे. आज माझं 7वं सेशन आहे.
मला ह्याची माहिती पहिल्यांदा मिळाली ती म्हणजे माझ्या धाकट्या भावाकडून मिळाली होती, आणि दुसरं म्हणजे एक लेक्चर ऐकलं होतं यूट्यूबला मी, कुठल्या तरी वैद्य ग्रुपने अरेंज केलेलं होतं, आणि ते असं ॲक्सिडेंटली बघता बघता मी ऐकलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला दुखायला लागलं त्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा दुखलं त्याच्या आदल्या रात्री मी धान्याचं पोतं उचललेलं होतं, आणि त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी खूप तीव्र वेदना होत होत्या मला, आणि अगदी अर्धा मिनिटसुद्धा मला बसता येत नव्हतं, पूर्ण कोलॅप्स होतो मी, आडवंच व्हायला लागायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी तिथं इस्लामपूरमधल्या एका ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटलो. त्यांनी MRI करायचा सल्ला दिला मला, आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे MRI केलं. MRIचा रिपोर्ट जरा खराबच होता बऱ्यापैकी, आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी 5 दिवसाची औषध दिली मला, आणि त्याच्यानंतर त्यांची दिलेली औषधं खाल्ल्यानंतर मी बाकी खरं म्हणजे कुठं गेलोच नव्हतो, मी डायरेक्ट इथेच आलो. आणि मग सरांची जशी ट्रीटमेंट घेतली तशी पहिल्या सेशनपासून मला थोडी सुधारणा होत गेली. पहिल्यांदा मी आलो त्यावेळेला मला अगदी पाऊलसुद्धा टाकता येत नव्हतं, अगदी 1 फुटावर माझा पाय पडायचा, पाऊल पुढे टाकलं जात नव्हतं, आणि पाय असा बाहेरून पडायचा, बाहेरून पाय पडायचा. आणि जसं जसं पहिलं सेशन होत गेलं तसं एक गोष्ट पूर्ण कमी होत झाली. मी पहिल्यांदा आलो त्यावेळेला मला नीट उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, आणि शरीर पूर्ण वाकडं झालेलं होतं. आणि आज 7व्या सेशननंतर मी पूर्ण नॉर्मल आहे. अगदी थोडंसं वेदना सोडली, खूप स्ट्रेनस काम करताना थोडीशी वेदना सोडली तर मी 99% नॉर्मल आहे. सगळं माझं रुटीन व्यवहार मी करू शकतो. आणि मी बाकी जे कोण रुग्ण असतील त्यांना एवढं सांगू इच्छितो की काहीतरी दुखलं म्हणून अगदी हातपाय गाळून न बसता आणि सर्जरीचा लगेच निर्णय न घेता नक्की दुसऱ्या पर्यायांचा लोकांनी विचार करावा. कारण सर्जरी करूनसुद्धा सगळे प्रश्न सुटत नाही आहेत. हे मी स्वतः व्यवसायानं डॉक्टर असल्यामुळे मी असे पेशंट बघतोय, माझ्या OPDमध्ये बघतोय, आजूबाजूला समाजामध्ये आपण बघतो की ऑपरेशन केलं म्हणजे प्रश्न संपला, असं होत नाही. ते ऑपरेशन करूनसुद्धा काही गोष्टी, वेदना, डिफॉर्मिटी राहतात. आणि त्याला निश्चित ह्या भंडारी सरांचे क्लिनिक आणि स्पाईन मॅनिप्युलेशनचा लोकांनी नक्की उपचार घ्यावा असं मी इतर लोकांना सल्ला देतो. खूपच सुंदर अशी ही प्रतिक्रिया बघितली. आपण पुन्हा एकदा सरांच्या मार्गदर्शनाकडे जाऊया. सर, खरं तर सरकलेली जी चकती असते किंवा नस दबलेली असते ही बरी होऊ शकते का, आणि विना शस्त्रक्रिया बरी होऊ शकते का? नक्कीच बरी होऊ शकते. रुग्णाला कोणत्याही प्रकारचा रुग्ण कोणत्या अवस्थेत आला हे फार महत्त्वाचं आहे. रुग्णाची डिस्क चकती जेव्हा बाहेर येते तेव्हा सुरुवातीला डिस्क बल्ज, त्याच्यानंतर डिस्क जास्त प्रमाणात बाहेर येणं, पोट्रुजन आणि एक्सक्रुजन अशा 3 टप्प्यांमध्ये डिस्क ही बाहेर येते. डिस्क बाहेर येत असताना पेशंट जर आमच्याकडे लवकरात लवकर जर आला तर नक्कीच ऑपरेशन हे टळू शकतं. डिस्क बल्ज, डिस्क पोट्रुजन आणि डिस्क हर्निएशन या 3 ग्रेडेशनमध्ये पेशंट 100% बरा होतो. पण डिस्क पूर्ण एक्सक्रूड झाली आणि ज्यावेळेस पेशंटचा फूट ड्रॉप झालेला आहे, एव्हियनसारखी लक्षणं आहेत, तिथे तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला आम्ही देतो. परंतु त्याच्या आधीच्या अवस्थेत जर रुग्ण आमच्याकडे आला तर नक्कीच पेशंट हा 100% बरा होऊ शकतो. अगदी सर. तर खूपच छान असं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. पुन्हा एकदा आवाहन करते, सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे संपर्क क्रमांक दिसत आहेत ते नोट करून घ्या. डॉक्टर विराज भंडारी यांना तुम्ही कधीही संपर्क करू शकतात. मणक्या संबंधित काहीही आजार तुम्हाला असतील, तुमच्या संबंधित लोकांना असतील तर त्यांना नक्की सांगा आणि सरांना संपर्क करा. सर, मी पुन्हा सांगते, आणि तुमचं वैशिष्ट्य म्हणजे की विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया तुम्ही उपचार करता मणक्यांच्या सर्व आजारांवर. तर ऑपरेशन टळू शकतं का, आणि हे टळण्याचे म्हणजे कसं शक्य होतं हे ऑपरेशन टळून उपचार पद्धती करणं? प्रत्येक जग हे ऑपरेशन टळण्यासाठी आज प्रयत्न करत आहे. आज अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतही सगळ्यांना ऑपरेशन नको आहे. मला सांगा, ऑपरेशन म्हटलं की तुमच्याच अंगावरती आत्ता काटे आले. अगदी तसं पेशंटला ज्यावेळेस ऑपरेशन करायची पाळी येते किंवा ऑपरेशन सांगितलं जातं, पेशंट मानसिक अवस्था पेशंटची ढासळते आणि त्याच्यानंतर माझं बरं होणार नाही, मी आता लुळी होईल किंवा माझा पाय हा पांगळा होईल, ह्या भीतीनेच पेशंटचा BP हा वाढायला लागतो. घाबरल्यामुळे साखर वाढते, बऱ्याच काही रुग्णांमध्ये मी बघितलं आहे. तर एक लक्षात घ्या, ऑपरेशन म्हणजेच पर्याय असं नाही आहे. जगामध्ये 10 कोन्स आहेत आणि 10 कोनमध्ये 10 वेगवेगळ्या चिकित्सा ह्या वापरल्या जातात.
ऑपरेशन हे मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की जिथं एव्हियन आहे आणि फूड ड्रॉपसारख्या केसेस आहेत तिथे ऑपरेशनचा सल्ला आपण पेशंटमध्ये देतो. ते सोडून बाकीच्या जवळजवळ 850 प्रकारचे मणक्याचे आजार आहेत, त्यामधले 650 ते 700 आजार हे 100% विना ऑपरेशन हे बरे होऊ शकतात. त्याला अचूक निदान करणं आणि योग्य वेळेत योग्य उपचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. 100% ऑपरेशन हे टळू शकतं. ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे त्यांनी एकदा अवश्य प्रत्येक आमचं क्लिनिकल केस स्टडी जे आहेत त्या तुम्ही अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ऑपरेशन हे टळू शकतं. कारण घाबरून जाऊ नका आणि कोणी निराश व्हायचं नाही आहे. ऑपरेशन सांगितलं तरी आम्ही ऑपरेशन 100% वाचवू शकतो. याच्यामध्ये हे जे बोलतो आहे ते काम बोलतं आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 20,000 लोकांचे ऑपरेशन वाचलेले आहेत आणि नक्कीच आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. खूप छान असं मार्गदर्शन सर करत आहेत. तुम्हाला अजून काही शंका असतील, अजून तुमच्या मनात प्रश्न असतील, खरं तर मणक्याचे आजार आजकाल सगळ्याच घरात बघायला मिळतात आपल्याला आणि अगदी कोणालाही हे होतात, लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांमध्ये हे बघायला मिळतात. तर सध्याचे संपर्क क्रमांक तुम्हाला TV स्क्रीनवरती दिसत आहेत, ते संपर्क क्रमांक नोट करून घ्या. डॉक्टर विराज भंडारी यांना तुम्ही कधीही संपर्क करू शकता. त्यांच्या क्लिनिकचा पत्ताही सध्या आमच्या स्क्रीनवरती चालू आहे, तेही तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि सरांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. सरांचा एक यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक या नावाने. लगेच तुम्ही यूट्यूबवर हा चॅनल सर्च करून अधिक माहिती आणि मार्गदर्शन सरांचं घेऊ शकता. सर, तुम्ही आज इथे आलात, एवढ्या छान आणि सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांना मणक्याच्या आजाराविषयी, विना शस्त्रक्रिया पद्धतीविषयी आणि त्यावर कसे उपचार होऊ शकतात याविषयी समजून सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. साम संजीवनी या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा साम TV.